आपण तीनदा ओंकार म्हणणार आहोत. लांब श्वास घ्या आणि माझ्यासोबत आ. मचा उच्चार जेवढा जास्त करता येईल तेवढा जास्त करूयात. आ. शेवटचा एक. आ. प्रत्येकाने दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळायचे आहेत आणि आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आहेत आणि अतिशय अलगद डोळे उघडायचे आहेत. ओके. आता तुम्ही सगळे प्रेझेंट आहात क्लासमध्ये. ऑन विच ग्रुप? मनी रेकी फ्री लेवल 1 असा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये बरेच 100 एक लोक आहेत. त्याच्यामध्ये मी ऑडिओज आणि व्हिडिओज पाठवलेले आहेत. जर तुम्ही त्या ग्रुपवर जॉईन नसाल तर मी पुन्हा एकदा ग्रुपची लिंक पाठवेन. त्या लिंक वरती जॉईन व्हा. मी पुन्हा एकदा पाठवेन. ओके. ओके. सो आज आपण शिकणार आहोत की आपली एनर्जी फील्ड म्हणजे काय. ठीक आहे. मनी रेकीमध्ये कुठल्याही रेकी प्राणिक हिलिंग या साधनांमध्ये आपण आपल्या 7 चक्रांना आपल्या आभा मंडलाला हील करत असतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण हील करत असतो. पण आपल्याला माहिती पाहिजे की एक्झॅक्टली 7 चक्रांचं काम काय, एक्झॅक्टली आपली ऑरा म्हणजे काय, आपलं एनर्जी फील्ड म्हणजे काय, त्याचं काम कसं चालतं. एखादा डॉक्टर असेल, जसं डॉक्टरला माहिती असतं की इथे हार्ट आहे, इथे चेस्ट आहेत, श्वास घेतल्याने चेस्टमध्ये जातात, लंग्समध्ये एअर एक्सचेंज होते. त्याचप्रमाणे आपल्या एनर्जी सिस्टीमचं काय काम आहे, कसं आपली एनर्जी सिस्टीम वर्क होते, हे आपल्याला ऍज अ हीलर म्हणून, ऍज अ मनी रेकी किंवा कुठल्याही रेकी हीलर म्हणून, प्राणिक हीलर म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. ओके. सो आज मी थोडं डिटेल्स बोलणार आहे. महत्वाचा विषय आहे. ठीक आहे. तुमचे पेन पेपर तुम्ही वही सोबत घेऊन जर बसलेला असाल तर आपण सुरू करूयात. थोडंसं रिकॅप करूयात. काल आपण काय शिकलो. काल जे कोणी नव्हते क्लासमध्ये. ओके. तर आपण पहिले 3 दिवस लेवल 1 मनीरेकीची शिकतोय आणि मनीरेकीमध्ये आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये मनीरेकी कशी काम करते हे आपण बघणार आहोत. ओके. सो व्हॉट इज मनीरेकी. आपण काल बघितलं की या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर आपल्याला करायचा आहे आपली जी संपत्ती आहे, धनसंपत्ती आहे, प्रॉस्पेरिटी आहे, त्याला वाढवण्यासाठी. आपल्या लाईफमध्ये जास्तीत जास्त आनंद, सुख, समाधान, मग ते मटेरियलिस्टिक असू दे किंवा इमोशनल असू दे, दोन्ही प्रकारचं सुख आपल्याला मिळवण्यासाठी मनीरेकीचा फायदा होणार आहे. ओके. सो आपल्या लाईफ मधलं आपलं अल्टिमेट गोल आपण बघितलं की सगळ्यांना हॅपी राहायचं असतं. हॅपीनेस हवा असतो लाईफमध्ये. आनंद आणि सुख आपल्याला हवं असतं. ओके. आणि आनंद आणि सुख आपण लांब जातो जसं आपल्याला जबाबदाऱ्या येतात, आपल्याला स्ट्रेस टेन्शन येतं. त्याच्या आपल्या सबकॉन्शियस मधूनच आपण ब्लॉकेज तयार करायला लागतो. मग आपण कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड बद्दल काल बघितलं. ओके. आहे लक्षात. त्याच्यानंतर काय काय प्रकारचे ब्लॉकेजेस आपल्या लाईफमध्ये असतात ज्याच्यामुळे आपल्याला अडथळे येतात. आपल्या लाईफमध्ये पैशाची आवक कमी होते, जास्तीत जास्त कर्जबाजारी आपण होत जातो किंवा कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम, घर घेताना प्रॉब्लेम. बरेचदा असं होतं लोकांचं की भरपूर पैसे पण आहेत पण एखादं घर मला घ्यायचं आहे पण त्याच्या डॉक्युमेंटेशनचं कामच होत नाही. ते पुढे पुढे जायला लागतं. घर बांधायचंय तर बांधकामामध्ये प्रॉब्लेम्स यायला लागतात. योग्य व्यक्ती आपल्याला मिळत नाहीत जे आपल्याला आपलं काम पटापट करून देईल, भरभर आपली कामं पुढे सरकत नाहीत. सो जेव्हा अशा प्रकारचे आपल्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस यायला लागतात, नवीन बिझनेस चालू केल्यावर काही दिवस बिझनेस चांगला चालतो, त्याच्यानंतर बिझनेस ठप्प पडतो, सेल्स होत नाही,
जॉबमध्ये खूप वर्षानुवर्ष एकाच तुम्ही पे ग्रेडवर किंवा एकाच तुमचं प्रमोशन्स होत नाहीत, जेव्हा अशा लाईफमध्ये तुमचे अडथळे यायला लागतात, तेव्हा समजायचं की कुठे ना कुठेतरी आपल्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस आलेले आहेत. मग ह्या ब्लॉकेजेस बद्दल आपण काल चर्चा केली की काय प्रकारचे ब्लॉकेजेस असतात. सबकॉन्शियस ब्लॉकेजेस, एनर्जी ब्लॉकेजेस, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. ऑरा, चक्र, वास्तू, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी. कार्मिक ब्लॉकेजेस आहेत, पास्ट लाईफ ब्लॉकेजेस आहेत, आणि बाकीचे कुठलेही, जसं की एखाद्या ब्लॅक मॅजिक, नजर दोष, इव्हिल आय, अशा प्रकारचे वेगवेगळे ब्लॉकेजेस असू शकतात. ओके. आता मनी रेकी काम कशी करते? तर मनी रेकी आपल्याला मार्ग दाखवते. ठीक आहे. एकदा मी रिकॅप का करते, कारण का जे लोकांनी कालचा व्हिडिओ बघितलेला नाहीये त्यांना थोडीशी आधीची माहिती मिळण्यासाठी. सो मनी रेकी आपल्याला गुगल मॅप सारखं आपल्याला रस्ता दाखवायचं काम करते. आपल्या लाईफमध्ये आपला जो गोल आहे, आपली जी इच्छा आहे, स्वप्न आहेत आपली, ती मॅनिफेस्ट करण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवते. ओके. संधी, नवीन नवीन संधी, ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला उपलब्ध करून देते मनी रेकी. आपल्या मार्गामधले जे ऑब्स्टॅकल्स असतात, अडथळे असतात, आपले ब्लॉकेजेस असतात, ते कमी करण्यामध्ये किंवा रिलीज करण्यामध्ये मनी रेकीचा खूप मोठा आपल्याला फायदा होतो. त्याच्यानंतर राईट आणि रॉंग आपल्याला इंट्युशनच्या द्वारे कोणी आपल्याला फोन करून सांगत नाही. आपल्याला जे मनामध्ये आपला जो आतला आवाज आहे की मला कुठल्या साईडला जायला पाहिजे, मी काय काम केलं पाहिजे तर मला माझी स्वप्न लवकर पूर्ण होणार आहेत, ही जी एक इंट्युशन्स किंवा एक इनर व्हॉइस आपण म्हणतो ना, मनी रेकी आपल्याला त्याच्यातून मदत करते. एनर्जी ब्लॉकेजेस क्लीन करते आणि फायनान्शियल कार्मिक ब्लॉकेजेस सुद्धा क्लीन करते. सो आज आपण बघणार आहोत मनी रेकी अँड एनर्जी सिस्टीम. पण त्याच्या आधी आपण एक खूप महत्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत. सी, आपल्याला कुठलीही लाईफमध्ये गोष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी काहीतरी रूल्स असतात, काहीतरी रेग्युलेशन्स असतात. ठीक आहे, तुम्हाला रस्त्यावरून गाडी चालवायची आहे, तुम्हाला लायसन हवंय, बरोबर. काहीतरी रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. तुम्हाला लायसन काढावं लागतं, सिग्नल पाळावे लागतात, हेल्मेट घालावं लागतं, हो की नाही? जर तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करायचं असेल किंवा तुळशीची माळ धारण करायची असेल, बरेच लोक असतील घातलेले, सो त्याच्यासाठी काहीतरी रूल्स आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत. ओके. कारण का त्या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी, जर तुम्ही तुळशीची माळ किंवा रुद्राक्ष धारण करताय तर तुम्ही नॉनव्हेज आहार, म्हणजे तुमचं जे तामसिक जेवण आहे ते तुम्हाला सोडावं लागतं. तुम्हाला सात्विक जेवणाकडे वळावं लागतं, नॉनव्हेज सोडावं लागतं, अल्कोहोल सोडावं लागतं, बरोबर. तुम्हाला रोज जप करावा लागतो, नामजप करावा लागतो. हे काही त्याच्या मागची रूल्स आहेत की आपल्याला हे केलं तरच तुम्ही धारण करा. त्याच प्रकारे तुम्हाला रेकीला जेव्हा धारण करायचंय, जेव्हा तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करणार आहात, स्वतःचं किंवा दुसऱ्यांचं हिलिंग जेव्हा तुम्ही रेकीच्या मार्फत करताय, भले आता माझ्याकडे ती ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, प्रत्येक सजीवामध्ये ती ऊर्जा आहे, पण जेव्हा ती ऊर्जा आपण वापरणार आहोत, ती वापरून स्वतःला आपण काहीतरी साध्य करतोय, त्यावेळेला काही रूल्स आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत, काही बेसिक तत्व आहेत रेकीची. ती 5 तत्व आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ही तत्व आपण आयुष्यात जर फॉलो केली, या तत्वांवरती आपण जर चाललो, तर खूप फास्ट रेकी आपल्याला मदत करते हील व्हायला किंवा दुसऱ्यांना हील करायला. जे मोठे मोठे रेकी साधक आहेत ते डेफिनेटली ह्या 5 तत्वांचा नक्की वापर करतात. ओके. सो फक्त रेकी साधकांनीच नाही, बाकीच्या सगळ्या लोकांनी की ज्यांनी रेकी शिकलेली नाहीये त्यांनी सुद्धा जर हे वापरलं तरी त्यांच्या लाईफमध्ये अमूलाग्र बदल होतात. म्हणजे जसं जसं आपल्याला सुरुवात करतो तसे तसे आपल्याला चेंजेस दिसायला लागतात. ओके. तर पहिली काय, जस्ट फॉर टुडे. जस्ट फॉर टुडे, प्रत्येक वाक्य महत्वाचं आहे इथलं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, तुमच्याकडे ठेवण्यासाठी लिहून घेऊ शकता. लिहिलं तर जास्त चांगलं आहे, स्क्रीनशॉट नंतर गायब होऊन जातो. सो जस्ट फॉर टुडे, फक्त आजच्या दिवस, फक्त आजच्या दिवस. आपण ना नेहमी विचारांमध्ये आजच्या दिवसांमध्ये जगतच नाही. आपण कधी मागचा विचार करतो, पास्टचा, भूतकाळाचा, कधी कधी आपण भविष्यकाळाचा विचार करतो. आणि काय होतं, जेव्हा आपण भूतकाळाचा विचार करतो की जे गोष्ट आपण आता जी गोष्ट बदलू शकत नाही अशा गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला दुःख मिळतं. आणि जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो की जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये, भविष्यात काय होईल आपल्या हातात आहे का, त्यावेळेला आपल्याला काय येते, एन्झायटी होते, स्ट्रेस येतो. काय होणार आहे, काय होणार आहे, पुढे काय होईल, लक्षात येत आहे. सो रेकी आपल्याला काय सांगते, आज मध्ये जगा, आत्ता मध्ये जगा. जस्ट फॉर टुडे.
आज मध्ये जगा आणि फक्त आजच्या दिवस, ही जी 5 तत्व खाली दिलेली आहेत, फक्त आजच्या दिवस फॉलो करा. उद्याचं उद्या बघू. विचार नका करू की मला उद्या जमेल की नाही. आजच्या दिवस फॉलो करा. ओके. पहिलं काय तत्व आहे? आय विल नॉट लेट गो ऑफ अँगर. आय विल गेट लेट गो ऑफ अँगर. म्हणजे मी माझा राग, माझ्यामधली जी सगळी चिडचिडेपणा, राग जे आतमध्ये भरलेलं आहे ना सगळं, ते मी सगळं सोडून देईन. ते मी सगळं रिलीज करेन. कोणाकोणाला राग येतो सांगा बरं? चलो. कोण आहे प्रेझेंट क्लासमध्ये? फिजिकली आहे ती? मेंटली कोण आहेत प्रेझेंट? कोणीतरी सांगा, कोणाकोणाला राग येतो? कोणालाच राग येत नाही का? स्पेशली आपल्याकडे असलेल्या सगळा स्त्री वर्ग, तुम्ही अजिबात चिडत नाही? राग येणं, आपण माणूस होत सगळे, बरोबर? आपण आपण अजिबात देव नाही. साधू संत व्हायला अजून खूप अवकाश आहे. राग येणं ही अतिशय बेसिक ह्युमन टेंडन्सी आहे. माणूस म्हणलं की राग येणार. आणि तुम्हाला सांगू, अजून सायकोलॉजीच्या डीप मध्ये जाऊन राग का येतो? जेव्हा आपल्याला भीती असते मनात, तेव्हा आपण चिडतो. लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला मनात भीती असते तेव्हा आपल्याला राग येतो. ओके. आता सायकोलॉजीकडे नाही वळत मी, पण आपल्याला काय करायचंय? रागाला सोडून द्यायचंय. कसं सोडून देणार? शक्य आहे का लगेच एका दिवसात सोडणं? कोणाला शक्य नाहीये. मला सुद्धा शक्य झालं नव्हतं. अजूनही शक्य होत नाही. मी सुद्धा कधी कधी चिडते. पण मी काय ठरवलंय? राग आला तर 1 मिनिटापेक्षा जास्त चिडायचं नाही. ओके. राग आला तर 1 मिनिटापेक्षा जास्त चिडायचं नाही. राग आला, येऊन द्यायचा आणि म्हणायचा कट कट कट, मी नाही चिडणार. ओके, लेट इट बी, लेट इट बी. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही रागात आहात त्यावेळेला कोणाशीही बोलायचं नाहीये. कुणाशीही बोलायचं नाहीये. लक्षात घ्या, काय होतं? आपण चिडतो आणि त्या रागामध्ये आपण समोरच्याशी त्याच इंटेन्सिटीनी बोलतो. हाय हाय इंटेन्सिटी, हाय व्हॉल्यूम, हाय पीच. मग भले आपलं म्हणणं बरोबर आहे किंवा चुकीचं आहे, त्याला काहीच अर्थ राहत नाही, कारण का आपण भांडायला लागतो तिथे. सो आपल्याला काय करायचंय? शांत राहायचंय. झिप, शांत. मला राग आलाय, आता मी कोणाशी बोलणार नाही. शांत राहा. तो राग आधी गिळून टाका आणि मग दुसऱ्याशी शांततेत बोलायला जा. मग व्यवस्थित बोलून तुमचं सोल्युशन निघेल तुम्हाला. ओके. सो राग आला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. रागावर दोन उपाय करायचे. एकच मिनिटं चिडायचंय, 1 मिनिटाच्या वर चिडायचं नाहीये. आणि जेव्हा तुम्ही चिडलेले आहात तेव्हा कोणाशीही बोलायचं नाहीये. जमेल का सगळ्यांना? जमेल? कोण कोण ट्राय करणार आहे? ही तत्व आजपासून आपल्या जीवनात कोण अवलंबणार आहे? मला सांगा बरं थोडं. एनीबडी? धानवी मॅडम, वर्षा मॅडम म्हणतायत मी करीन. ओके, व्हेरी गुड. चलो, पुढे जाऊयात. पुढची तत्व बघूयात. काय आहेत पुढची तत्व आपली? जस्ट फॉर टुडे आय विल लेट गो ऑफ माय अँगर. पुढचं आहे जस्ट फॉर टुडे आय विल लेट गो माय वरीज. ठीक आहे, माझ्या ज्या चिंता आहेत. वरीज म्हणजे काय? सततची चिंता, टेन्शन. आणि टेन्शन कुठल्या गोष्टीचं? जी गोष्ट आपल्या हातातच नाही. बघा, तुम्ही जर आजच्या दिवसामध्ये जगलात ना, तर तुम्हाला चिंता ही होणारच नाही, पहिली गोष्ट. सो आपल्याला आपली जी चिंता, आपल्या मनामधली जी सततची अशी, आता होईल का, कसं होईल, हे जे आपण ज्याच्यामुळे स्ट्रेस मध्ये जातो ना उगाच, तो आपल्याला सोडून द्यायचा आहे. मला नक्की माहितीये की हे करणं अवघड आहे. हे करणं खूप अवघड आहे. पण हे आपण रोज जर प्रॅक्टिस केली तर आज नाही, 1 वर्षाने तुम्हाला नक्की करता येईल. पुढे पुढे जाऊयात. आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. माझं जे काम आहे, माझं जे कर्तव्य आहे, ठीक आहे. मग कर्तव्य कुठे? मग लोकांप्रती, आपल्या घरच्यांप्रती, जेही आपलं कर्तव्य आहे. आपण काम करतो घरामध्ये, घरातली कामं असतात, ऑफिसमधली कामं असतात. जीही जेही काम मी करीन ते मी पूर्ण निष्ठेने करीन. उगाच करायचंय म्हणून केलंय, कसं तरी केलंय असं नाही. जे काम मला दिलेलं आहे, जे माझं कर्तव्य आहे, ते मी पूर्ण निष्ठेने, पूर्ण मन लावून, पूर्ण जीव ओतून त्याच्यात करीन. तरच ते मी करेन, नाही तर मी करणार नाही.
ओके. पुढे पुढे काय म्हणतायत रेकी मास्टर्स सगळे, की प्रत्येक जी माझ्याकडे आता गोष्ट आहे या जगात, माझ्याकडे जे असलेले पैसे, माझ्याकडे असलेलं शरीर, माझ्याकडे असलेलं घर, माझ्याकडे असलेला बँक बॅलन्स, माझ्याकडे असलेली नाती, ह्या सगळ्यांसाठी जी आत्ता माझ्या लाईफमध्ये आहेत ह्याच्यासाठी मी ग्रेटफुल राहीन. ग्रेटफुल राहणं हा एक खूप मोठा काळाची गरज आहे ती. लोक काय होतं माहितीये, आपल्याला दुःख का होतं, आपल्याला चिंता का येतात, आपण सॅटिस्फाय का नाही राहत, कारण का आपल्याकडे जे आहे हे कधी आपण डोळे उघडून बघतच नाही, कधी आपण त्या गोष्टींना फील करत नाही, कधी आपण त्या गोष्टींना थँक्यू म्हणत नाही. ओके. सो आजपासून सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा थँक्यू म्हणायचं. जी प्रेयर आपण काल म्हटली होती, परवा म्हटली होती, की थँक्यू गॉड, थँक्यू युनिव्हर्स फॉर दिस अमेझिंग लाईफ. माझं जे आयुष्य आहे, जरी मी आत्ता मिडल क्लास आहे, जरी मी आत्ता ऑर्डिनरी आहे, माझे काही इंस्टाग्रामवर 1,000 फॉलोअर्स नाही आहेत, माझे काही 100-200 मित्र नाही आहेत जे मला रोज भेटतात, माझं जे काही ऑर्डिनरी लाईफ आहे ना, तेही खूप सुंदर आहे, तेही खूप अमेझिंग आहे. ह्याच्यासाठी थँक्यू म्हणा. थँक्यू फॉर माय हेल्थ. माझ्या आरोग्यासाठी खूप धन्यवाद माना. थँक्यू फॉर माय रिलेशनशिप्स. माझ्या घरी जे माझी मुलं बाळं, आई बाबा, माझे स्पाऊस, नवरा बायको, जेही माझ्या घरात आज माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी थँक्यू. 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 रोज सकाळी उठल्यावर एकदा थँक्यू म्हणा देवाला. तुमचा दिवस खूप छान जाईल. करणार आजपासून. ओके. आणि शेवटचं, आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. आता इथे फक्त लिव्हिंग थिंग लिहिलेलं आहे. मी सांगते, आय विल बी काइंड. ठीक आहे, मी प्रत्येक सजीव आणि निर्जीव. सजीव म्हणजे आपण माणसांवर प्रेम करतोच, पण निर्जीव ज्या गोष्टी आहेत, आपलं घर, आपल्या घरातल्या वस्तू, त्यांच्यावर सुद्धा आपण प्रेम करूयात, त्यांना सुद्धा जीव लावूयात. ओके. आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. सो तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ज्याही नवीन, जुन्या, ज्याही गोष्टी, ज्याही लोक, ज्यांनाही भेटणार आहात, त्यांना प्रेम द्या, माया द्या, ममता द्या. ओके. आपल्यामध्ये जर प्रेम असेल ना, ममता असेल, तर आपोआप आपल्याला असे लोक अट्रॅक्ट होतात जे आपल्याला मदत करू इच्छितात. लक्षात येत आहे? सोपी गोष्ट आहे. जिथे ओलावा असतो ना, तिथेच बियाणं रुजतं. जर तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये ओलावा नसेल, काइंडनेस नसेल, तर ती तुम्हाला सगळी अशी कोरडी कोरडी लोकच अट्रॅक्ट होणार आहेत, की जे फक्त तुमच्या, काय म्हणतो ना, मीन लोक, की तुमच्यामधून काहीतरी घेतील आणि तुम्हाला सोडून देतील. देण्याची वृत्ती ठेवलीत तरच तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. लक्षात घ्या. लक्षात येत आहे? खूप जास्त वाटतंय का? हेवी वाटतंय खूप? समजतंय? ओके. आता मला सांगा, ही जी 5 तत्व आहेत, ही जी 5 तत्व आहेत, ही आपल्या आयुष्यात आपल्याला जर रोज ह्या तत्वांवरून चालायचं असेल, तर कसं चालणार? अवघड आहे ना. चिडायचं नाही बाबा, चिंता करायची नाही बाबा, आपलं काम नीट करायचं, कसं म्हणजे कसं शक्य आहे? ओके. तर सोपा उपाय, मी जेव्हा माझ्या या जर्नीला सुरुवात केली होती, जेव्हा मी पहिल्यांदा रेकी हिलिंग शिकले होते, प्राणिक हिलिंग शिकले, 2017 पासून मी शिकतेय, अजूनही माझी शिकण्याची प्रोसेस चालू आहे. जेव्हा मी सुरुवात केली होती, मी काय केलं होतं, सकाळी उठल्यानंतर आपण दात घासतो, दात ब्रश करताना आरसा असतो प्रत्येकाकडे, त्या आरशावरती मी ही 5 तत्व लिहिली होती आणि दात ब्रश करताना रोज 5 वेळेला वाचायची, की मी अँगर सोडलेलं आहे, मी वरी सोडलेली आहे, मी काम हॉनेस्टली करतेय. ही जी तत्व आहेत, जेव्हा आपण सकाळी उठल्या उठल्या एखादी गोष्ट वाचतो ना, ती आपल्या सबकॉन्शियस मध्ये जाते. आपलं माइंड सबकॉन्शियस मध्ये जेव्हा तुम्ही ही तत्व ऍब्झॉर्ब करणार आहात, तेव्हा आपोआप तुमची बॉडी, तुमचं माइंड तसं रिॲक्ट करायला लागणार आहे. हम्म? आपोआप एखादी गोष्ट घडली तर तुम्ही चिडणार नाही, आपोआप तुमच्या मनातली चिंता कमी होईल, तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, तुम्हाला सगळ्यांवरती आपोआप प्रेम वाटेल, ममता वाटेल. इझी आहेत गोष्टी, फक्त या करणं हे तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन तुम्हाला करावे लागणार आहेत. आलंय लक्षात? सो मला सांगा, कोण कोण करणार आहेत आजपासून? कोण कोण करणार आहेत? आपल्या क्लासमध्ये आज 35 लोक आहेत, काल 40-50 होते. काही लोकांनी सुट्टी घेतली आज संडेची.
पण आत्ता जे अवेलेबल आहेत, कोण कोण करणार आहे? मी वर्षा मॅडम, दीपाली मॅडम, प्रियांका मॅडम, स्नेहा मॅडम, सुरेखा मॅडम, बस एवढेच? ओके, आहेत आहेत, पुढे आहेत. छान. व्हेरी गुड. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते हा. एक मस्त स्टोरी आहे. बरेच लोकांना माहिती असेल नसेल माहित नाही. आय जस्ट शेअर विथ यू, जी माझ्या गुरूंनी, माझे जे गाईड होते त्यांनी आमच्यासोबत शेअर केली होती. कुठलीही कुठलीही गोष्ट ना लाईफमध्ये आपण जेव्हा नवीन चालू करतो, कुठलीही जर्नी असेल, मग तुमची वेट लॉसची जर्नी असेल, तुमचं हेल्दी लिव्हिंग म्हणजे व्यवस्थित हेल्दी अन्न खाणं, डाएट करणं, अशी जर्नी असेल, एखादा मेडिटेशनचा क्लासला तुम्ही गेलात आणि मेडिटेशन तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला ऍड करायचे, ती जर्नी असेल, रेकी हिलिंग असेल, कुठलीही जर्नी जेव्हा तुम्ही चालू करता, तुम्हाला पेन होतं. इट्स अ पेन ऑफ डिस्कम्फर्ट. पेन ऑफ डिस्कम्फर्ट लक्षात घ्या. खूप छान त्यांनी सांगितलं होतं. तुम्हाला चूज करायचंय आत्ता. डिस्कम्फर्ट झोन मध्ये राहणं तुम्हाला चूज करायचंय, किंवा कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन ते पेन सहन करून स्वतःला इम्प्रूव्ह करायचं. हे दोन पाथ आहेत तुमच्याकडे. तुम्हाला काय करायचंय हे आपण चूज करायचं. सुरुवातीला आठवडा 10 दिवस अवघड वाटेल, की हे सगळं प्रॅक्टिस करणं, यु नो डेली त्या रुटीन मध्ये बसवणं आपल्या. कारण का प्रत्येकाचं रुटीन सगळं हेक्टिक रुटीन आहे आजकाल. कोणाला वेळ नसतो, हा महत्वाचा प्रश्न आहे. सो त्याच्यामधून एक 10 मिनिटं बाहेर काढून आपल्याला ही प्रॅक्टिस करणं, हा कुठेतरी डिस्कम्फर्ट वाटणारा पेन आहे. तर त्या पेनला आपण कसं हँडल करतोय हे महत्वाचं. ओके, चलो पुढे जाऊयात. सो आता आपण बघूयात आपले एनर्जी फील्ड म्हणजे काय. हम्म आपली एनर्जी फील्ड म्हणजे काय आणि आपली 7 चक्र म्हणजे काय. कोणाकोणाला माहितीये ऑरा म्हणजे काय? एनीबडी हँड रेज करू शकता? कोणी सांगू शकता मला ऑरा म्हणजे काय किंवा चक्र म्हणजे काय? जे आधीच प्रॅक्टिशनर्स आहेत आपले. ओके, कोणी आहे का ज्यांना बोलायचंय? येस, श्वेता मॅडम. पुढे गेल्या श्वेता मॅडम गेल्या परत. ओके, पुष्पा मॅडम बोला. पुष्पा मॅडम, अनम्यूट करा तुम्हाला. मॅडम. येस, कशा आहात मॅडम? गेल्या परत. बोला, अनम्यूट करा तुम्हाला. बोला. ओके, नमस्कार. नमस्कार म्हटलं. नमस्कार, कशा आहात? बरे आहे मॅडम मी. ओके. चला, काय तुम्हाला काय माहितीये ऑरा बद्दल सांगा बरं. आवरा म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काय म्हणतात ते पांढरं शुभ्र दिसते, आपण जर आरशात पाहिलं त्याला आवरा म्हणतात. बर, ठीक आणि आहे. ओके, आणि ठीक आहे. तो जर हा ओके, बोला बोला बोला, बोलून घ्या. तो जर म्हणजे आपली तब्येत जर चांगली नसेल तर तो थोडासा म्हणजे कन्फर्मली आपल्याला पांढरा दिसू शकत नाही. आणि ते आपल्याला काही हे गायडन्स म्हणजे असं मिळू शकत नाही. ओके, ठीक आहे. तुम्ही जे बोलताय ते काही अर्थी बरोबर आहे. हं? काही अर्थी ते बरोबर आहे. मी आता योग्य सांगते काय आहे एक्झॅक्टली. ठीक आहे. हे बघा, हे आपलं शरीर आहे ना, जे आपण हात लावू शकतो या शरीराला, याला आपण आपलं स्थूल शरीर म्हणतो. मराठीमध्ये स्थूल शरीर म्हणतो आणि इंग्लिशमध्ये याला आपण फिजिकल बॉडी म्हणतो. ठीक आहे. ह्या स्थूल शरीराच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 3 शरीर अजून आहेत. म्हणजे व्यतिरिक्त 2 शरीर अजून आहेत. एक आहे मेंटल बॉडी. मेंटल बॉडी म्हणजे आपलं मन. आतापर्यंत सायन्स सुद्धा, कुठलेही डॉक्टर सुद्धा सांगू नाही शकलेत की आपलं मन कुठे आहे. इथे हार्ट आहे, इथे ब्रेन आहे, पण मनाची जागा कुठे कोणीच नाही सांगू शकलेलं आहे आणि कोणी बघू सुद्धा शकलेलं नाहीये मनाला. बरोबर. सो एक आहे मनोमय शरीर, जे आपल्या कुठेतरी आतमध्ये आहे, आपलं मन, ज्याला आपण मेंटल बॉडी म्हणतो, ज्यालाच आपण आपलं सबकॉन्शियस माइंड सुद्धा म्हणू शकतो. ओके. एक आहे स्थूल शरीर, फिजिकल बॉडी, आणि एक आहे एनर्जी शरीर. ओके, एनर्जी बॉडी विच इज सूक्ष्म शरीर. ओके. जर तुम्ही कधी तुम्ही काही आध्यात्मिक चित्रपट बघितले असतील किंवा एखाद्या सिरियल मध्ये
सूक्ष्म शरीरानं एखादा देव आपल्याला भेटायला येतो किंवा एखादे गुरु आपल्या शिष्याला मदत करतात. सूक्ष्म शरीरानं म्हणजे काय की जे दिसत नाही पण ते तिथे अस्तित्वात असतात. एखादा जसं श्री स्वामी समर्थ, माझ्या घरी मी स्वतः खूप स्वामींचं आम्ही भक्ती करतो. जेव्हाही आम्ही पूजा करतो, आमच्याकडे एक मूर्ती आम्हाला प्रसादात मिळालेली, जेव्हाही आम्ही त्या मूर्तीला पूजा करायला बसतो, त्याच्यावर अभिषेक घालायला लागतो, सगळीकडे हिन्याचा सुगंध पसरला जातो. इतका हिन्याचा वास येतो की आम्ही उदबत्ती न लावता, हिन्याचा अत्तर न लावता सुद्धा घरभर तो वास पसरलेला असतो. ह्यालाच काय म्हणतात? सूक्ष्म अस्तित्व. ते आपल्याला दाखवून देतात की मी आहे इथे. सो प्रत्येकाला एक सूक्ष्म शरीर असतं ज्याला आपण एनर्जी बॉडी म्हणतो. लक्षात येतंय? मी कन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करते हा. आपल्या शरीरामध्ये शरीराच्या व्यतिरिक्त एक मन असतं ज्याला आपण मनोमय शरीर किंवा मेंटल बॉडी किंवा सबकॉन्शियस माइंड म्हणतो. याच्या व्यतिरिक्त एक एनर्जी बॉडी असते ज्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो. आता या सूक्ष्म शरीराच्या अजून डिटेलमध्ये जाऊयात. आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये आपल्या शरीराच्या बाहेर पसरलेलं एक विद्युत चुंबकीय क्षेत्र असतं. विद्युत चुंबकीय क्षेत्र असतं ज्याला आपण आपली ऑरा म्हणतो. ठीक आहे. मराठीमध्ये याला आभा म्हणतात, प्रभा म्हणतात. हे सगळं एकच आहे. आभा, प्रभा आणि ऑरा हे आपलं एनर्जी फील्ड आहे. लक्षात येत आहे? हे बघा, ही कन्सेप्ट शिकणं महत्वाचं आहे, समजणं महत्वाचं आहे, कारण का रेकी हिलिंग आपल्याला ऑरा आणि चक्रांनाच द्यायचं असतं. त्यामुळे हा बेस आहे आपल्या पुढच्या क्लासचा. ओके. सो लक्षात घ्या, कोणी कोणी सायन्स साईडला होतं किंवा प्रत्येकाने शाळेमध्ये सायन्सच्या क्लासमध्ये, ठीक आहे, विज्ञानाच्या क्लासमध्ये आपण असे प्रयोग केलेत बघा. आपण चुंबक असतं लोहचुंबक, ते दोन चुंबक असे समोरासमोर ठेवले आणि त्याच्यामध्ये लोखंडाचा चुरा असतो, लोखंडाची पावडर असते. जर ती पावडर अशी आपण टाकली तर त्याच्यामध्ये असे आकार डेव्हलप होतो. कोणी केलाय? आठवतोय कोणाला? हा. सो तो आकार म्हणजे काय असतो? ती त्या चुंबकाची ऑरा असते. त्या चुंबकीय मॅग्नेटिझम असतं ते. हं? त्याच प्रकारे प्रत्येक ह्युमन बिंगला आपला आपला असा ऑरा असतो, आपला आपला असा चुंबकीय क्षेत्र असतं. हं? जेव्हा आपण एखाद्याच्या घरी जातो, जेव्हा आपण एखाद्या एखाद्या अननोन ठिकाणी जातो, अचानक वाटायला लागतं इथे काहीतरी बरोबर नाहीये, चला इथून निघूयात पटकन, इथे नको थांबायला, चला निघू, असं म्हणून आपण तिथून पटकन निघतो. बरोबर होतं असं? कोणाकोणाला झालेलं आहे? विचार करा, कधी असं झालेलं आहे का की एखाद्याच्या घरी गेलो किंवा एखाद्या अननोन प्लेसवर गेलो, एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथे अचानक आपल्या मनात यायला लागतं की हे इथे छान नाही वाटत आहे, इथून निघूयात, चला लवकर निघू इथून. जेव्हा असं वाटतं ना, हे वाटणं कुठून येतं? आपल्या मनामध्ये हा विचार कुठून येतो? हा आपल्या सूक्ष्म शरीर म्हणजे आपली जी ऑरा असते, या ऑराचे व्हायब्रेशन्स जे फील होतात ते आपल्या मनाला सांगतात की दिस इज नॉट राईट प्लेस फॉर अस. याच्या व्यतिरिक्त उलट आहे बघा, कधी आपण मंदिरात गेलो, कुठल्या शांत मठामध्ये गेलो, तिथे आपल्याला जास्त वेळ थांबावंसं वाटतं. आपण 5 मिनिटांसाठी जातो पण 20 मिनिटं बसून येतो. असं का होतं? आपल्याला तिथे थांबावंसं का वाटतं? कारण का त्या प्लेसची, त्या मंदिराची, त्या मठाची जी वाईब आहे, जे व्हायब्रेशन्स आहेत, ते आपल्या ऑराला आपले आपलेसे वाटतात, हवे हवेसे वाटतात, म्हणून आपण तिथे जास्त वेळ बसू शकतो. बरोबर? आता ह्या ऑराचे पण दोन भाग आहेत बघा. जर तुम्ही या चित्राकडे नीट बघितलं, स्क्रीन दिसत असेल सगळ्यांना, ही जी बाहेर पसरलेली ही जी व्हाईट व्हाईट कलरची आहे ना, आता एक लक्षात घ्या, अजून एक क्लिअर करते. ऑरा ही पांढऱ्या रंगाची नसते, लक्षात घ्या. जे साधू संत देव ज्यांच्या मनात एकही टक्का निगेटिव्ह विचार नाहीये ना, जे पूर्ण अष्ट भाव आपण जे म्हणतो की पूर्ण देवाला आपण अर्पित केलेले असतात, जे लोक कधी चिडत नाहीत आणि ऑल दॅट थिंग्स, त्या लोकांची ऑरा व्हाईट असते, पूर्ण व्हाईट असते. तुमची माझी आपण अजून त्या लेवलला गेलेलो नाही, आपली ऑरा अजून व्हाईट नाहीये. जे लोक चिडके असतात, रागीट असतात, नकारात्मक असतात, त्यांची ऑरा डार्क कलर्सची व्हायला लागते. म्हणजे डार्क रेड, डार्क व्हायलेट, ब्लॅक. ओके. जे लोक शांत विचाराचे आहेत, जे लोक रोज ध्यान, मनन, चिंतन, वाचन, मंत्र जप हे सगळं करतात, त्यांची ऑरा हळूहळू ब्राईट कलरची व्हायला लागते. म्हणजे फिक्कट लाल, फिक्कट पिवळी, फिक्कट हिरवी. ओके.
पांढऱ्या रंगाची ऑरा ही फक्त आणि फक्त संत किंवा असे जे लोक आहेत की जे खूप देवाला वाहून घेतलेले आहेत, ज्यांच्या मनात कधीच राग, ईर्ष्या, नकारात्मकता येत नाही, अशा लोकांची ऑरा फक्त पांढरी असते. लक्षात येत आहे? ओके. ऑराचे दोन प्रकार आहेत. ही जी बाहेर पसरलेली, ही जी पांढरी पांढरी दिसतीये ना, आता इथे चित्रात पांढरी आहे म्हणून आपली पांढरी आहे का? तर नाही, आपले प्रत्येकाचे वेगवेगळे कलर्स असतात. तर ही ऑरा, याला आउटर ऑरा म्हणतात. ही बाहेर 10 ते 15 फुटांवर पसरलेली असते. लक्षात घ्या, 10 ते 15 फूट किती लांब गेलेली असते आपली ऑरा. ओके. आणि ही जी शरीराला चिकटलेली जी ऑरा असते, याला इनर ऑरा म्हणतात. रेकी हिलिंग देताना आपण ह्या इनर ऑराला हील करत असतो. ही ऑरा कशी डेव्हलप होते? आपलं प्रत्येक, ही जी 7 चक्र आहेत, ह्या चक्रामधून एक लेअर आपल्या शरीरावरती पसरला जातो. मग दुसऱ्या चक्राचा अजून एक लेअर त्याच्यावर येतो, मग तिसऱ्या चक्राचा अजून एक लेअर येतो, असं लेअरवर लेअर, लेअरवर लेअर असे येऊन ही इनर ऑरा बनलेली असते. ओके. इनर ऑरा आपल्या शरीराला चिकटलेली असते, आपल्या चक्रांना चिकटलेली असते. लक्षात येत आहे? कन्फ्युजन मध्ये नाहीये? ओके. दोन प्रकारच्या ऑरा आहेत, आउटर ऑरा, इनर ऑरा. आपण ट्रीटमेंट देताना इनर ऑराला ट्रीटमेंट देतो. आउटर ऑरा ही 10 ते 15 फूट पसरलेली आहे. जे साधू संत लोक आहेत, जे खूप ध्यान धारणा करतात, त्यांच्या ऑरा ही 50 ते 100 फुटापर्यंत लांब पसरलेली असते. सो आपले जे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अजून जेही कोणी आपल्या महाराष्ट्रातले साधू संत होऊन गेलेले आहेत, फक्त महाराष्ट्रातलेच नाहीत, बाकीचे गौतम बुद्ध, ठीक आहे, जेही प्रत्येक धर्मामध्ये जे संत लोक होते, त्यांची ऑरा ही 100 फूट लांब पर्यंत पसरलेली आहे किंवा होती. आणि जिथे आपण समाधीला दर्शन घ्यायला जातो ना, तिथे त्यांची ऑरा अजूनही आपल्याला फील होते. ओके. सो पुढे जाऊयात. सो आता चक्र म्हणजे काय बाबा? हा, ना आता अजून एक गोष्ट. आता या ऑरा मधली असलेली जी ऊर्जा आहे, हं, ही ऑरा जी आहे, ही सगळी ऊर्जा आहे ना. ही ऑरा जी मध्ये जी पॉझिटिव्ह निगेटिव्ह जी काही ऊर्जा आहे, ही आपल्या शरीरामध्ये कशी जाते? तर ती नाड्यांच्या स्वरूपात जाते. ओके. नाड्या म्हणजे काय? तर ऊर्जा प्रवाह, व्हेसल्स. आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह कसा असतो? बरोबर की नाही? आपल्याला छातीतून, हृदयातून येणाऱ्या हे असतात, वेसल्स असतात, ज्याला आपण ब्लॉकेजेस म्हणतो, की माझ्या हृदयाला ब्लॉक आहे, एवढं ब्लॉक आहे, तेवढं ब्लॉक आहे. सो रक्तप्रवाह करणारे जे वेसल्स असतात, ज्याला आपण आर्टरीज म्हणतो, वेन्स म्हणतो, त्याच प्रकारे आपली ऊर्जा, आपली एनर्जी फ्लो करण्यासाठी जे छोटे छोटे चॅनल्स असतात, त्या चॅनल्सना, त्या नाड्यांना आपण ऊर्जा प्रवाह म्हणतो. ओके. असे हजारो छोट्या छोट्या नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत. पण सगळ्यात महत्वाच्या 3 नाड्या आहेत. सगळ्यात महत्वाच्या 3 नाड्या आहेत. पहिली नाडी जी आपल्या शरीराच्या बरोबर मध्यभागातून अशी जाते, स्पाईनच्या मध्यभागातून जाते स्ट्रेट, तिला काय म्हणतात? सुषुम्ना नाडी. ओके. तिला काय म्हणतात? सुषुम्ना नाडी. उजव्या बाजूला असते ती पिंगला नाडी, आणि डाव्या बाजूला असते ती इडा नाडी. हम्म. या तिघी आम्ही तिला बहिणी बहिणी म्हणतो. या 3 बहिणी आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. ठीक आहे. जेव्हा या तीनही नाड्या एकत्र चालू असतात, त्यांचं काम जेव्हा त्या एकत्र करतात, त्यावेळेला आपण केलेलं मॅनिफेस्टेशन, त्यावेळेला आपण केलेली इच्छा, आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करायला युनिवर्स किंवा ते डिवाइन पॉवर आपल्याला मदत करत असते, जेव्हा या तीनही नाड्या एकत्र चालू असतील. जेव्हा आपण उजव्या नाकाने श्वास घेतो, तेव्हा आपण आपली पिंगला नाडी ऍक्टिव्हेट करत असतो. जेव्हा आपण डाव्या नाकाने श्वास घेतो, तेव्हा इडा नाडी ऍक्टिव्हेट करत असतो. जेव्हा आपण दोन्ही नाकाने ऍट अ टाइम श्वास घेतो आणि सोडतो, त्यावेळेला आपण इडा, पिंगला आणि सुषुम्ना तीनही नाड्या ऍक्टिव्हेट करत असतो. लक्षात घ्या. म्हणून मी प्रत्येक क्लासच्या वेळेला डीप ब्रीद इन, स्लोली ब्रीद आउट हे वर्कआउट का घेते? कारण का जेव्हा तुम्ही तीनही नाड्या ऍक्टिव्हेट करता ब्रीदिंगनी, प्राणायामाने, त्यावेळेला तुमचं माइंड फोकस करतं. तुम्हाला जे मनात विचार येतात ते खूप फोकस्ड असतात, क्लिअर असतात. जे मी शिकवते ते तुम्हाला व्यवस्थित शिकता येतं.
ओके. म्हणून एव्हरी क्लासच्या सुरुवातीला आपण ऍटलिस्ट 3 वेळेला 5 वेळेला डीप ब्रीद इन करतो. सो ह्या आहेत नाड्या. पुढे जाऊयात चक्रांकडे. चक्र म्हणजे काय? चक्र म्हणजे काय? चक्र म्हणजे व्हील, पहिया, चाक. हो की नाही? सो जसं चक्र काय काम करतं, एखाद्या गोष्टीचं चलनवलन करतं. गाडी पुढे ढकलायचं काम चक्राचं असतं, चाकाचं असतं. हो की नाही? त्याचप्रमाणे आपल्या ऊर्जेची देवाणघेवाण करायचं काम, बाहेरच्या ऑरामधून ऊर्जा शरीरामध्ये टाकणं आणि शरीरातली ऊर्जा बाहेर टाकणं, हे काम चक्राचं आहे. लक्षात घ्या. चक्र हे पॉवर स्टेशन्स आहेत. त्या स्टेशन्स मधून काही गोष्टी आत येणार आहेत, काही गोष्टी बाहेर जाणार आहेत. एखाद्या मेट्रो स्टेशनवर काय होत असतं? लोक येत असतात, लोक जात असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक चक्राच्या इथे ऊर्जा आत येत असते, बाहेर जात असते. लक्षात घ्या. खूप ही डीप गोष्ट आहे, जी मी प्रयत्न करते तुम्हाला सोप्या भाषेत सांगायची. 7 चक्र का महत्वाचे आहेत? आपल्या शरीरामध्ये 108 चक्र आहेत. प्रत्येक ठिकाणी चक्र आहेत. खांद्याला चक्र आहेत, आपल्या दंडाला चक्र आहेत, पोटामध्ये अजून बरीच चक्र आहेत, आपल्या पायांमध्ये, गुडघ्यामध्ये भरपूर चक्र आहेत. पण ही 7 चक्र का महत्वाची आहेत? कारण का ही 7 चक्र आपलं जे फिजिकल बॉडी आहे ना, त्या फिजिकल बॉडीमध्ये इंटरसेक्ट होत असतात. म्हणजे फिजिकल बॉडीला टच असतात. आणि ज्या आपल्या फिजिकल बॉडीमध्ये जे आपली इंद्रिय आहेत, अ, आपण ग्रंथी म्हणतो त्याला, हार्मोनल ग्लँड्स, तर या ग्लँड्सच्या वरती ही चक्र आहेत. त्यामुळे ह्या चक्रांवर आलेला इम्पॅक्ट डायरेक्ट आपल्या फिजिकल बॉडीवर पडतो. लक्षात येतंय? मी स्क्रीन शेअरिंग थांबवतीये. कोणाकोणाला लक्षात आलेलं नाहीये? प्लीज रिपीट नाडी. ओके, रिपीट करूयात. लक्षात घ्या. आपण नाडी म्हणजे काय? जसं प्रमाणे ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये हृदयामधून काही वेसल्स निघतात. वेसल्स म्हणजे वेन्स, आर्टरीज, बरोबर, जे की रक्त प्रवाहित करतात. काही म्हणजे जे आर्टरीज असतात ते शुद्ध रक्त प्रवाहित करतात. वेन्स असतात ते अशुद्ध रक्त, डिऑक्सिजनेटेड ब्लड प्रवाहित करतात. सो रक्ताचं चलनवलन होतं. त्याचप्रमाणे नाड्या ज्या आहेत, ही बाहेरची जी ऊर्जा आहे, ही जी ऑरामधली ऊर्जा आहे, तर ती ऊर्जा आपल्या शरीरातील प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम नाड्यांचं असतं. नाड्या म्हणजे ऊर्जा प्रवाह. नाड्या म्हणजे ट्यूब्स, यू कॅन से. ट्यूब मधून कसं पाणी आपण प्रवाहित करतो. सो ह्या नाड्या आपण ऍक्टिव्हेट कशा करतो? तर आपल्या श्वासाने. जेव्हा आपण लांब श्वास आत घेतो, डीप ब्रीथ करतो, जेव्हा आपण अनुलोम विलोम करतो, प्राणायाम करतो, श्वासावर फोकस करून श्वासाचे व्यायाम करतो, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये या सगळ्या नाड्या ज्या आहेत, या ऍक्टिव्हेट होत असतात. आणि जी ऊर्जा आहे, बाहेरची ऑरामधली जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, ती आपल्या शरीरामध्ये जायला मदत होत असते आणि म्हणून हिलिंग फास्ट होतं. बघा, लक्षात घ्या. जेव्हा ज्या वेळेला तुम्ही डीप ब्रीथ करता, आपोआप तुमचं ब्रेन शांत होतं. आपोआप तुमची बॉडीमध्ये पेन कुठे असेल तर पेन कमी व्हायला लागतं. कारण का त्या नाड्या, ती जी ऊर्जा आहे, न दिसणारी ऊर्जा आहे, त्या तिथपर्यंत पोहोचवतात आणि आपली बॉडी हील व्हायचं काम करते. ठीक आहे. हजारो नाड्या आहेत, त्याच्यापैकी फक्त 3 नाड्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना. इडा लेफ्टला असते, पिडा राईटला असते आणि सुषुम्ना मधून जाते. ठीक आहे. सुषुम्ना स्ट्रेट मधून आपल्या मणक्यांमधून जात असते. सो ज्या वेळेला आपण डीप ब्रीथ करतो किंवा ज्या वेळेला आपण मेडिटेट करतो, कधी कधी आपल्या मणक्यातून काहीतरी सरकल्यासारखं जाणवतं आपल्याला, एनर्जी फ्लो जाणवतो. तर तो ह्या नाड्यांमधला एनर्जी फ्लो असतो. ओके, लक्षात आलंय? नाडी. पुढे जाऊयात. चक्र. चक्र म्हणजे काय? चक्र म्हणजे व्हील्स असतात. 7 चक्र का महत्वाचे आहेत? कारण काही 7 चक्र आपल्या फिजिकल बॉडीमध्ये, जिथे आपले हार्मोनल ग्लँड्स आहेत, त्या ग्लँड्स वरती बसलेली आहेत. ओके. हार्मोनल ग्लँड्स कुठे कुठे आहेत आपली? तर सगळ्यात आधी आपल्याला मेंदूला एक हार्मोनल ग्लँड आहे. आपल्या दोन्ही भोवयांच्या मध्ये एक पॅराथायरॉइडिझम हार्मोनल ग्लँड आहे. आपल्या घशामध्ये थायरॉइड ग्लँड आहे. इथे हृदयाच्या इथे आपली काही ग्लँड्स असतात. पोटामध्ये काही ग्लँड्स असतात. आपल्या इन्ग्वायनल एरियामध्ये, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सच्या इथे काही ग्लँड्स असतात. सो जेव्हा आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स होतो,
त्यावेळेला ऑब्व्हियसली पहिल्यांदा आपल्याला चक्रांना बघायचंय, कारण का चक्र ब्लॉक असतील की हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो. ओके. तो हे सगळं रेकीतलं खूप डीप नॉलेज आहे, आपल्याला एका क्लासमध्ये सगळं नाही घेता येणार आहे. ओके नाही. चला पुढे जाऊयात. 7 चक्रांची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. झोप यायला लागली असेल, झोप यायला लागली असेल तर थांबा, झोपू नका. क्लास संपल्यावर चहा प्या. ओके. चलो पुढे जाऊयात. सो पहिलं आपलं चक्र कुठलं आहे? आपण नेहमी खालून वर चक्र बघतो. सगळ्यात पहिलं आपण ज्याला चक्र नंबर 1 म्हणतो ते रूट चक्र असतं, ज्याला मराठीमध्ये मूलाधार चक्र म्हणतात. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता. लिहिलेलं उत्तम, आपल्या डोक्यात राहतं ते. सो बरोबर मणक्यांच्या शेवटी, जिथे मज्जारज्जूच्या शेवटी, हम्म, इथे लाल रंगाचं हे चक्र असतं. त्याचा बीजमंत्र लम असा आहे. रंग लाल आहे, तत्व पृथ्वी आहे. आणि आपल्या जीवनाचा आधार, मूल आधार, शरीराच्या गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा, ह्या ज्या बेसिक गरजा आहेत, ह्यांच्यावर काम करणारं हे चक्र आहे. ओके. अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर काम करणारं हे चक्र आहे. आपली हाडं, बोन्स, स्नायू, रक्त याच्यावर काम करणार चक्र आहे. ओके. मूलाधार चक्र, रंग आहे लाल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, पुढे नाभीच्या खाली, नाभीच्या म्हणजे आपलं नेव्हल भाग जो आहे, बेंबीच्या खाली 2 इंच. बीजमंत्र आहे वम, तत्व आहे पाणी. ओके. केशरी रंग आहे, याचा रंग आहे केशरी, भगवा किंवा ऑरेंज म्हणू शकता तुम्ही. सॅक्रल चक्र. आणि कशासाठी मदत करतो तर नवीन विचार, नवनवीन थॉट्स, जे आयडियाज आपल्याला येत असतात, मनात जे नवनवीन विचार येत असतात, सृजनशीलता, उत्पादकता, क्रिएटिव्हिटी, ओके, प्रोडक्टिव्हिटी, रिप्रोडक्शन, ह्या सगळ्यावरती सॅक्रल चक्र म्हणजेच स्वाधिष्ठान चक्र काम करतं. त्याच्यानंतर मणिपूर चक्र. मणिपूर चक्र बरोबर आपल्या नाभीच्या वरती असतं, नेवल पासून 2 बोटं वरती, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सोलर प्लेक्सस चक्र सुद्धा म्हणतो. बीजमंत्र आहे रम. बीजमंत्र म्हणजे काय हे बघा. प्रत्येक मंत्रोच्चाराले, प्रत्येक मंत्रोच्चार केल्याने जे व्हायब्रेशन्स निघतात आपल्या तोंडातून, ते व्हायब्रेशन्स ह्या स्पेसिफिक पॉइंटवर काम करतात. ओके. आता हे मी बेसिक माहिती दिली, ह्याच्यापेक्षा खूप डीप अजून चक्रांबद्दल आपण शिकवतो आपल्या चक्रांच्या क्लासमध्ये. पूर्वी तो क्लास 7 दिवसांचा असायचा, आता मी तो रिवाइज केलाय आणि तो मी 21 दिवसांचा क्लास केलेला आहे. अजून त्याच्यावर मी काम करतेय. पण जेव्हा आपण 21 दिवस चक्रांचा क्लास घेतो, त्यामध्ये या चक्रांबद्दल खूप डिटेल माहिती आपण सांगतो. त्या प्रत्येक चक्राला ऍक्टिव्हेट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण सांगतो. सो रम हा उच्चार केल्याने आपलं मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होतं. मणिपूर चक्र सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या कॉन्फिडन्ससाठी. तुमच्या मनावर, कॉन्शियस माइंडवर परिणाम करतो. तुमची शक्ती, तुमच्यामधली ताकद, निर्धार, ठीक आहे, म्हणजे काय, आत्मबळ, सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो ना, मी हे करू शकते, मी हे करीन, मी करून दाखवीन. एखाद्या व्यक्तीला जेव्हा लढायला जायचं असतं ना, त्याचं मणिपूर चक्र बघा. आपल्याला कुठलीही गोष्ट, इंटरव्ह्यू असेल, वाहिवा द्यायला जायचं असेल, परीक्षा द्यायला जायचं असेल, आपल्याला पोटात गुडगुड व्हायला लागतं, कसं तरी व्हायला लागतं पोटामध्ये. का? कारण का तिथे कुठेतरी आपल्याला कॉन्फिडन्स हवा असतो. जेव्हा कॉन्फिडन्स लॅकिंग होतो तेव्हा आपल्याला पोटामध्ये गुडगुड गुडगुड व्हायला लागतं. येतंय कधी कोणाला झालेलं आहे? सो मणिपूर चक्र हे आपल्या कॉन्फिडन्सचं प्रतीक आहे. आणि मणिपूर चक्राचा रंग असतो पिवळा. ठीक आहे. तत्व आहे अग्नितत्व. आणि परिणाम कुठे कुठे करतं तर पोटावरचे सगळे पोटाचे अवयव, पोटामधले सगळे डायजेस्टिव्ह सिस्टीम, तुमचे व्हील पॉवर, आत्मबळ, आत्मनिग्रह, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींवर मणिपूर चक्र खूप महत्वाचं आहे. पुढे जाऊयात. अनाहत चक्र. अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्र, जे की आपल्या बरोबर छातीच्या मध्यभागी असतं, इथे असतं. ठीक आहे. आता हे सगळं सूक्ष्म बॉडी आहे, त्यामुळे दिसणार काहीच नाही आपल्याला. हे सगळं आपल्याला इमॅजिन करायचं आहे आपल्या शरीरावर. बीजमंत्र आहे यम. जेव्हा तुम्ही यम यम यम
यम असं जेव्हा मंत्र म्हणत राहणार आहात, तुम्हाला ते चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होणार आहे. तत्व आहे वायू तत्व, रंग आहे हिरवा रंग. ओके. आणि आपल्या भावना, आपले इमोशन्स, मी आज खुश आहे, मी आज हॅपी आहे, मी आज दुःखी आहे, सॅड आहे, माझा हार्टब्रेक झालाय, मला मनात ईर्ष्या येते, जेलसी येते, हे जे सगळे आपले इमोशन्स आहेत ना, या फिलिंग्स ज्या आहेत ना, हे सगळ्या फिलिंग्स तुमच्या हार्ट चक्राशी जोडलेल्या आहेत. आनंद प्रेम देतं. छाती कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम म्हणजेच आपले हृदयाच्या रिलेटेड, छातीच्या रिलेटेड सगळे जे डिसिजेस आहेत हे हार्ट चक्रावर येतात. ओके. त्याच्यानंतर विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र म्हणजेच थ्रोट चक्र. थ्रोट चक्र कुठे असतं? गळ्याच्या मध्यभागी. त्याचा बीज मंत्र आहे हम. तत्व आहे आकाश. रंग आहे आसमानी निळा, स्काय ब्लू कलर. आणि आपला आवाज, आपले विचार दुसऱ्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवणं, हे या चक्राचं काम आहे. आपला घसा, थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्लँड्स ह्याच्या संदर्भात सगळं काम आपलं थ्रोट चक्र करतं. अजून वर जाऊया. दोन्ही भोवयांच्या मध्यभागी असणारा आपला थर्ड आय चक्र, इंग्लिशमध्ये त्याला थर्ड आय म्हणतात आणि मराठीमध्ये अंजना म्हणतात किंवा आज्ञा म्हणतात. हं? आज्ञा चक्र. दोन्ही भोवयांच्या मध्ये जसा शंकराला तिसरा डोळा आहे, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा एक तिसरा डोळा आहे. जो डोळा ऍक्टिव्हेट झाला, जर हे चक्र आपलं ऍक्टिव्हेट झालं, तर आपण डोळे बंद करून सुद्धा काय म्हणतो ना, समोरची गोष्ट बघू शकतो. इंट्युशन पॉवर आपली वाढते. आपला आतला आवाज म्हणतो ना, इंट्युशन, मला असं वाटलं, हे वाढतं. रंग आहे गडद निळा. तत्व आहे प्रकाश म्हणजे लाईट. बीज मंत्र आहे ओम. ठीक आहे. म चा उच्चार जास्त करायचा आहे. ओम म्हणण्यापेक्षा आपण आ उ अम असं म्हणतो. ओम. ओके. आणि ह्याचं कार्य काय आहे तर, फिजिकल बॉडीमध्ये पिट्युटरी ग्लँड म्हणून एक ग्लँड असते, जी की सगळ्या ग्रंथींना संतुलन करत असते. पिट्युटरी ग्लँड बरोबर आपल्या मेंदूच्या मध्यभागी असते, इथे कुठेतरी एकदम आत डीप, ह्या साईडने गेलो तर डीप असते ती. दिव्य दृष्टी प्राप्त होणे आणि इंट्युशन पॉवर वाढणे. ओके. सहस्त्रार चक्र म्हणजेच आपलं क्राऊन चक्र, बरोबर आपल्या मस्तकाच्या मध्यभागी जिथे आपण राजा राणी मुकुट घालतात, क्राऊन एरिया, या भागात हे चक्र असतं. याचा बीजमंत्र आहे उम किंवा शांतता. जेवढं तुम्ही शांत बसू शकाल, तुमच्या मनात विचार न येता जेवढं तुम्ही बसू शकाल, तेवढं हे चक्र ऍक्टिव्हेट होणार आहे. रंग आहे जांभळा. जांभळा रंग, पर्पल कलर. मेंदू, नर्वस सिस्टीम, मज्जारज्जू, पूर्ण ब्रेन रिलेटेड सगळ्या गोष्टी. पिनियल ग्रंथी, मेंदूमध्ये एक ग्रंथी असते पिनियल ग्रंथी, ज्याच्यामुळे आपला मेंदू चांगला चालतो. ती महत्वाची ग्रंथी असते. आध्यात्मिक विकास आणि दुसऱ्या जगाची संपर्क, म्हणजे फक्त दुसरं जग म्हणजे दुसरं मार्सवरच्या लोकांशी आपण संपर्क नाही करू शकत. रेल्म असतात. आपण आता ह्युमन रेल्म मध्ये आहोत. ह्याच्या वरचा रेल्म एक असतो जो की सोल्सचा रेल्म असतो. त्याच्या पुढचा एक रेल्म असतो जो असतो एंजल्सचा रेल्म असतो. असे 7 प्रकारचे, पृथ्वीच्या वरती 7 प्रकारचे लेयर्स आहेत की जिथे ते लोक राहत असतात. ठीक आहे. सो त्या दुसऱ्या जगाच्या लोकांसोबत म्हणजे एंजल सोबत किंवा एखाद्या सोल सोबत तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला संपर्क साधायचा असेल, तर तुमच्या सहस्त्रार चक्राचा फायदा होतो. सो ही झाली आपली 7 चक्र. आता आपली चक्र ही ब्लॉक्ड आहेत किंवा इम्बॅलन्स्ड आहेत, हे ओळखायचं कसं? तर पहिलं म्हणजे फिजिकल सिम्टम. फिजिकल सिम्टम म्हणजे तुमच्या शारीरिक तुम्हाला वेदना काहीतरी व्हायला लागतात. फॉर एक्झाम्पल, तुमचं हार्ट चक्रामध्ये ब्लॉक आहे, तर सारखं तुम्हाला हार्ट पेन होईल, छातीच्या संदर्भात काहीतरी त्रास व्हायला लागेल, निमोनिया होईल. जे फिजिकल सिम्टम्स आहेत, जे आपल्या शरीरावर दिसणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इमोशनल सिम्टम्स म्हणजे, फॉर एक्झाम्पल, हार्ट चक्र जर ब्लॉक असायला असेल तर सतत तुम्ही दुःखी राहाल, तुमच्या मनात सतत जेलसी येईल, ईर्ष्या येईल, जे निगेटिव्ह फिलिंग्ज आहेत ते यायला लागतील. सेम
पेंडुलम डाउजिंग किंवा मसल कायनेसिओलॉजी म्हणून जे रेकी हिलर्स आहेत त्यांना माहिती असेल. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते की पेंडुलम डाउजिंग म्हणून एक डाउझर असतं. अ, तो आपण हातात धरून त्याच्या साह्याने आपले चक्र ब्लॉक आहेत की नाही आहेत हे आपण बघू शकतो, आपल्याला कळतं. आणि आजकाल ऑरा स्कॅनर निघालेले आहेत. जसं आपण MRI काढतो, एक्सरे काढतो, त्याच प्रकारे ऑरास किंवा चक्र स्कॅन करून आपल्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये कलर्स येतात की तुमचा चक्र कुठल्या कलरचा आहे, तुमची ऑरा कुठल्या कलरची आहे. त्या कलरवरून ते आपल्याला सांगतात की तुमचे एवढे टक्के ब्लॉकेजेस आहेत. ओके. सो अशा प्रकारे आपण आपली चक्र ब्लॉक आहेत किंवा ऑरा आपला ब्लॉक आहे आपल्याला कळतं. ओके. सगळं डोक्यावरून गेलं का? नाही ना? कोणाकोणाला ह्याच्यामध्ये काही शंका आहेत ऑरा आणि चक्रामध्ये? कारण का आपल्या मनी रेकीमध्ये आपण सुरुवातीला 21 दिवस पहिल्या स्वतःची, हे बघा, जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला जाता, आता लेवल 1चा कोर्स आहे. लेवल 1 मध्ये आपण फक्त बेसिक नॉलेज की जे लोकांना नसतं, जे रेकी हिलर्सना पण बरेचदा बेसिक बेसिक नॉलेज सुद्धा नसतं, म्हणून आपण हा लेवल 1 मध्ये फक्त बेसिक नॉलेज देतो. लेवल 2 मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही स्वतःचं आणि दुसऱ्याचं हिलिंग करायला सुरुवात करता. सो पहिले 21 दिवस आपण स्वतःची ऑरा क्लीन करतो, स्वतःची चक्र क्लीन करतो. आणि त्याच्यानंतर इंटेन्शनल हिलिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला XYZ अमाऊंट तुम्हाला दर महिन्याला कमवायची आहे किंवा तुम्हाला जॉब बदलायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला हिलिंग करायचं आहे, तर 21 दिवसानंतर तुम्ही इंटेन्शनल हिलिंग करू शकता. लक्षात येत आहे? खूप छान एक्सप्लेन केलं आहे. ओके, थँक्यू मॅडम. सो मी प्रयत्न करते कारण का ह्या बेसिक कन्सेप्ट जिथे मी मोठी मोठी पुस्तकं वाचून वर्षानुवर्ष त्याच्यावर काम करून हळूहळू एक एक गोष्ट मला मी स्वतःला समजावून सांगितलेली आहे, सेल्फ स्टडी केलेली आहे. माझ्या अनेक मिळून मला ज्यांनी जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचा मी प्रयत्न करते. हेवी कन्सेप्ट आहे, तुम्हाला शिकायला थोडं अवघड वाटणार आहे, मला माहिती आहे. म्हणूनच मी हा क्लास फ्री का ठेवलाय, कारण का मागचे सुद्धा स्टुडंट्स येतात आणि बसतात या क्लासमध्ये. आणि प्रत्येक फ्री क्लास मध्ये काही ना काहीतरी वेगळं नॉलेज त्यांना मिळतं, त्यामुळे जुने स्टुडंट सुद्धा येऊन बसतात. ओके. सो आपलं जे 7 चक्र आहेत, सो 7 चक्र क्लीन कसे करायचे, त्याच्यामधले ब्लॉकेजेस कसे क्लीन करायचे, जे मी काल सांगितलं, मिठाच्या पाण्याने आंघोळ करणं, यांनी आपला ऑरा क्लीन होतो. लक्षात घ्या. ऑरा प्रत्येक गोष्टीला असतो. तुमच्या घरातल्या प्रत्येक वस्तूला ऑरा असतो. सो तुमच्या भिंतींना ऑरा असतो. तुमची भिंत कुठल्या रंगाची आहे त्या रंगावरून त्याचा ऑरा किती स्ट्रॉंग आहे हे लक्षात येतं. म्हणून आजकाल प्रत्येक वास्तूवाला सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त पांढरा रंग द्या, कारण का आपल्याला पांढरी ऑरा हवी आहे. लक्षात येत आहे? सो रंगांवरून ऑरा डिसाईड होते. ओके. सो आज होमवर्क एवढाच आहे की काल जे मी सांगितलेलं आहे श्रिम ब्रिझी, श्रिम ब्रिझी, तर श्रिम ब्रिझीचा तुम्हाला जास्तीत जास्त चॅन्टिंग करायचं आहे. ओके. उद्याच्या क्लासमध्ये, उद्या आपण भेटणार आहोत, उद्याचा शेवटचा दिवस आहे लेवल 1 फ्री क्लासचा. उद्याच्या क्लासमध्ये मनी रेकीचा मी एक स्पेशल सिम्बॉल, आपण जो झिबू सिम्बॉल मनी रेकीमध्ये वापरतो तो सिम्बॉल मी शिकवणार आहे. तो ऍक्टिव्हेट कसा करायचा, त्याचा यूज कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. त्याच्यानंतर उद्याच्या क्लासमध्ये मी एक दोन काही चांगल्या रेमेडीज सांगणार आहे. पैसे आपल्या लाईफमध्ये जास्तीत जास्त अट्रॅक्ट करण्यासाठीचे काही रेमेडीज मी उद्या तुम्हाला सांगणार आहे. सो उद्याचा क्लास मिस करू नका. आणि लेवल 2, ज्यांना ज्यांना लेवल 2 ला एनरोल करायचंय, सो फी काय असेल, क्लासचं टायमिंग काय असेल, डेज काय असतील क्लासचे, हे सगळी माहिती आपण उद्याच्या 4 वाजता आपण जेव्हा क्लासला जॉईन होऊ त्यावेळेला मी तुम्हाला देणार आहे. ओके. ऑल सेट. फाईन. सो कोणाला काही प्रश्न असतील तर हँड रेज करा. आजचा क्लास माझ्या साईडने मी इथेच थांबवतेय. ज्यांनाही लोकांना लॉग आउट करायचंय, मीटिंग सोडायचे, ते मीटिंग सोडू शकतात. आणि कोणाला प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. एक 5 मिनिटं आपण प्रश्न घेऊ आणि मग थांबवू.
स्वाती गव्हाणे मॅडम, तुम्ही स्वाती मॅडम तुम्ही आधीचे स्टुडंट आहात का नवीन स्टुडंट आहात? मला विचार आहे. ओके. ओके, आपली एक कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीवर वरती मी पुन्हा एकदा लिंक पाठवते, ग्रुपची लिंक पाठवते, ज्या ग्रुपवरती मी सगळे अपडेट्स देत असते. ओके. सी कसं आहे, आपण लेवल 2 जो सुरू करणार आहोत हा आपण पुढच्या आठवड्यात शुक्रवारपासून किंवा गुरुवारपासून सुरू करणार आहोत. टायमिंग 4 वाजताच राहील, कारण का संध्याकाळी लेटचं टायमिंग मला नाही होत सुटेबल. 4 वाजताचं टायमिंग राहील जे आत्ताचं आहे आपलं. टोटल 5 दिवसांचा क्लास असतो आपला लेवल 2 चा, 5 डेजचा क्लास असतो, ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सेल्फ हिलिंग, त्याच्यानंतर दुसऱ्यांना हिलिंग, त्याच्यानंतर डिस्टन्स हिलिंग, म्हणजे तुम्ही तुमचा क्लायंट जरी दुसऱ्या देशात असेल, दुसऱ्या शहरात असेल, तरी तुम्ही डिस्टन्सनी त्याला हील करू शकता. त्याच्यानंतर एखाद्या एखाद्या व्यक्तीचे जे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत, की घर विकलं जात नाहीये किंवा घर विकत घ्यायचंय ते होत नाहीये, फायनान्शियल रिलेटेड, मनी रिलेटेड, जेही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही मनी रेकीच्या द्वारे इंटेन्शनल हिलिंग करू शकता. ओके. सो ह्याचे तुम्हाला पीडीएफ्स मिळतात, ह्याचे तुम्हाला रेकॉर्डिंग्स मिळतात. ही सगळी माहिती आता मी उद्या परत देईन डिटेलमध्ये. सो जमलं तर 4 वाजता जॉईन करा क्लास, ज्यांनाही जमणार आहे, शक्य आहे. आणि ऑब्व्हियसली रेकॉर्डिंग तर मी क्लासमध्ये पाठवेन. ठीक आहे, जसं काल पाठवलं होतं. चलो, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच क्लास जॉईन केल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ मला दिल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.